आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने मागच्या 30 वर्षांमध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये एकूणच खूप क्रांतिकारी निर्णय घेतले। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम, नवीन जी काही पिकं घेण्याच्या संदर्भात किंवा याच्यामध्ये जी काही नवीन संकरित ऊस शेती होतीये या संदर्भामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचं काम हे याच संस्थेने पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली केलं। याच संस्थेमुळे राज्यात नव्हे देशातल्या एकूणच वेगवेगळ्या ऊस उत्पादकांना या ठिकाणी चांगल्या प्रकारची दिशा मिळाली। चांगले साखर कारखाने निर्माण करण्याकरता किंवा साखर कारखाने चालण्याकरता योग्य ते मार्गदर्शन मिळालं। कशा प्रकारे एकूण शासनाची मदत मिळू शकते यासाठीची एकूणच चांगल्या प्रकारची माहिती मिळाली। देशातलेच नव्हे तर विदेशातले सुद्धा वेगवेगळे तज्ञ या संस्थेला भेट देऊन गेले, या संस्थेतून मार्गदर्शन घेऊन गेले। असं असताना मागची 11 वर्ष या देशामध्ये नरेंद्र मोदींची सत्ता आहे। एक महाविकास आघाडीचा 2-2.5 वर्षाचा अपवाद सोडला तर सातत्याने देवेंद्र फडणवीसांची सत्ता आहे। असं असताना यांना कुणी चौकशीपासून अडवलं होतं? ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, सीआयडी सगळं यांचंच आहे। आणि असं असताना फक्त प्रत्येक निवडणूक आली की काहीतरी त्या ठिकाणी चुकीचं त्या ठिकाणी ढोंगीपणाचं नाटक करायचं। मात्र देवेंद्र फडणवीसांचा हा जो काही एकूणच अहंकारपणा आहे, जो काही उद्दामपणा आहे, तो निश्चित महाराष्ट्राची जनता त्याची नोंद ठेवत आहे। आज त्यांनी ज्या पद्धतीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीची एकूणच समिती निर्माण केलेली आहे ती निश्चित या ठिकाणी हास्यास्पद आहे। या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलेलं आहे। 19च्या इलेक्शनपूर्वी त्या ठिकाणी ईडीची नोटीस पाठवणे, मात्र मग त्याच ईडीला या ठिकाणी पवार साहेबांनी चौकशीला यायला तयारी दाखवल्यानंतर गुडघे टेकायला लागले। हा इतिहास सुद्धा देवेंद्र फडणवीस विसरलेत असं मला वाटतं। त्याच्यामुळे अशा चौकशीने फार काही या ठिकाणी निश्चितपणे होणार नाही। पण पवार साहेबांना वयाच्या 85 वर्षावर तुम्ही ज्या पद्धतीने त्रास देत आहे, जी संस्था एकूण राज्यात देशात नव्हे तर विश्वामध्ये या ठिकाणी उल्लेखनीय कामकाज करते, त्याला कुठेतरी डाग लावण्याचं काम, त्या संस्थेच्या या ठिकाणी मध्ये कुठेतरी अडथळे निर्माण करण्याचं महापाप जे देवेंद्र फडणवीस करतात, हे महाराष्ट्राचा काळा इतिहास निश्चित लिहिला जाईल असं मला या ठिकाणी निश्चित वाटतं।